अलंकार वस्त्रामध्ये बांधतात, खाली टाकतात. सुग्रीव जे हनुमानजींना ते प्राप्त होतं. जेव्हा प्रभू रामचंद्र देवी शबरीचा उद्धार करून सुग्रीवाशी मैत्री करतात, तेव्हा सुग्रीव काय करतात, ते आई साहेबांनी दिलेले अलंकार दाखवतात. तेव्हा प्रभू लक्ष्मण भाईला म्हणतात, भैया पहा म्हणे, पहा देवी सीतेचे कुंडल पहा, देवी सीतेच्या गळ्यातले अलंकार पहा, देवी सीतेचे मुद्रिका पहा, ऐकणे बघ, देवी सीतेचे जोडवे पहा. लक्ष्मणजींच्या मुखातले शब्द आहेत, नायम जानामी केवरे, नायम जानामी कुंडले, नुपुरे तू अहम जानामी, नित्यम पादाभि वंदना. प्रभू मी मातेचे केवळ जाणत नाही, कुंडल जाणत नाही, पण आई साहेबांचे पायाचे जोडवे मात्र नित्य ओळखतो. का? नित्यम पादाभि वंदना. दररोज मी आई साहेबांचं दर्शन करतो, त्याच्यामुळे मला फक्त जोडवे माहिती आहेत. म्हणजे लक्ष्मणजींची दृष्टी फक्त आई साहेबांच्या चरणावरच आहे. आई वडिलांचं काय पुण्य असेल विचार करा, असे संतती जन्माला येण्यासाठी. पिता यसे शुचिर बोलतो, माता यसे पतिव्रता, भगवान परमात्मा सांगतात. मग अशा पवित्र कुळामध्ये जे आई वडील पवित्र आहेत, आजी आजोबा आहेत, घरामध्ये सगळे मालकी आहेत, जी संतती जन्माला येते, मग त्या घरात जन्माला येणाऱ्या मुलाला, साधकाला परमात्माचा फारसा प्रयत्न करावा लागत नाही. मला सहज वडीला होतीच तेव्हा, म्हणून पूजितो या देवा. तुका म्हणे, भावासाठी धनी घ्या पुण्यासाठी. डॉक्टरचा मुलगा कोण होईल? डॉक्टरच होईल. वकिलाचा मुलगा वकीलच होईल. इंजिनियरचा मुलगा इंजिनियर. वारकऱ्याचा मुलगा काय? उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा घ्यायचे देवा पांडुरंगा. तुकोबाऱ्या देवाला म्हणतात, देवा दुसरं काय घेऊ नका, वैष्णवांच्या घरी जन्म द्या. कारण वैष्णवांच्या दारातला कुत्रा सुद्धा एकादशीला भाकर खात नाही. श्रीमंताच्या दारातला कुत्रा एकादशीला वडापाव खातो म्हणे, लाईट आलेली. पण वारकऱ्याच्या दारातला कुत्रा एकादशीला भाकर खात नाही. काय कुळ असं हरिदासाची घरी माझं उपजवा जन्म म्हणे, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्म. ज्ञानोबऱ्याच्या माता पित्याच्या पोटी जन्माला आले. त्या आई वडिलांनी काय साधन केले, नामदेवराय वर्णन करतात. नित्य हरिकथा नामसंकीर्तन, संतांचे दर्शन करतात. पंढरीची वारी आषाढी कार्तिकी विठ्ठल एकाएकी सुखरूप. नित्य हरिकथा करावं, नामसंकीर्तन करावे, आषाढी कार्तिकी वारी करावी, संतांचं दर्शन करावं, हा विठ्ठल पंथाचा नियम आहे. आई साहेबांचा काय नियम आहे? भगवती इंद्राणी मातेचं स्नान करावं, सिद्धेश्वराचं पूजन करावं, सुवर्ण अश्वत्थाला 1.25 लाख परिक्रमा कराव्या. एवढं मोठं अनुष्ठान केल्यानंतर ज्ञानोबऱ्याचा अवतार आहे महाराज. ज्ञानोबऱ्या सहज प्रकट होत नाही. तुकोबऱ्याच्या घरामध्ये सद्गुरू विश्वंभर बाबांनी पांडुरंग परमात्म्याची वारी केली, आयुष्यभर वारी केली. देवाने सांगितलं, आता तुम्ही येऊ नका, मीच देहूला येतो. देहू गावामध्ये शेतामध्ये रुक्मिणी पांडुरंग परमात्मा प्रकट झाले. देहूच्या मंदिरामध्ये जो देवाचा विग्रह तो स्वयंभू आहे. आणि तिथून पुढे 8 पिढ्या पांडुरंग परमात्म्याची पायी वारी केली. 8 पिढ्या, 8 वाऱ्या नाही, 8 पिढ्या, 8 पिढ्या पांडुरंगाची वारी केली. परिणाम तुकोबऱ्यांचा श्री बोलोबा महाराज देवी कनकाईच्या पोटी तुकोबऱ्यांचा अवतार झाला महाराज. म्हणे, रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुषाचा, हरिहरा पंथापासून त्र्यंबक पंथापासून कुळ हे पावन कृष्ण आहे. गांधीनाथांचा अनुग्रह आहे. ज्ञानोबऱ्याचं चरित्र चालूच आहे. ज्ञानीनाथांचा पूर्ण अनुग्रह त्या कुटुंबावर आहे. आणि अशा प्रकारे मग नंतर ज्ञानोबऱ्यांचा जन्म झाला. नामदेवांच्या कुळाचा विचार करा, तुकोबऱ्यांच्या नाथमरांच्या कुळाचा विचार करा. भानुदासाची कुळी, महाविष्णूचा अवतार, संत शिरोमणी भंगास महाराजांच्या कुळामध्ये नाथ महाराजांनी अवतार घेतला. अशा पवित्र कुळामध्ये संत महात्मा जन्माला येत असतात. त्याचं कारण ते कुळ पवित्र असतं. पवित्र ते कुळ, पावन तो देश, मोदन ते पितरो, नृत्यंती देवता, सनाथाचे भूर्भवती. पितरांना आनंद होतो. मोदन ते पितरो, नृत्यंती देवता, देवतांना सुद्धा आनंद होतो. आस्फोटयंती पितरो असं म्हटलेलं आहे. पितरांना आनंद होतो. पुत्रे केल्या भगवत भक्ती आप्त उद्धरती माता पितरे. शांतीब्रह्म एकनाथ मला सांगतात, मुलांनी जर वारी केली, भजन केलं, तर आई वडिलांचा उद्धार होतो. म्हणून धन्य माता पिता तयाच्या. ते मातृचरण पितृचरण धन्य आहे. सगळ्या संतांनी भगवत भक्तांच्या आई वडिलांना धन्यता दिली महाराज. धन्य त्याची माता, धन्य त्या. आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.